विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्नायूंविषयी माहिती करून घेणार आहोत. येथे उजवीकडे तुम्हाला मानवी शरीराचे एक चित्र दिसत असेल. याच चित्राचा उपयोग करून आज आपण 3 प्रमुख स्नायूंच्या प्रकारांबद्दल माहिती करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम स्नायू म्हणजे काय? तर स्नायू म्हणजे गरजेनुसार आकुंचन किंवा शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट. तर लक्षात घ्या, स्नायू हे शरीराच्या सर्व भागात असतात. माणसाच्या शरीराच्या वाढीबरोबरच स्नायूंची सुद्धा वाढ होत असते. तर जेव्हा आपण स्नायू हा शब्द बोलतो तेव्हा आपल्या डोक्यात हालचाल हा शब्द यायला हवा. थोडा विचार करा आणि मला सांगा की आपल्या शरीरात कोणकोणत्या हालचाली होतात. तर लक्षात घ्या, पापणी लावण्याच्या लहान क्रियेपासून ते कुऱ्हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंत शरीराच्या सर्व क्रिया ह्या स्नायूंमुळेच घडतात. बोलणे, हसणे, चालणे, उडी मारणे, एखादी वस्तू फेकणे अशा विविध हालचालींसाठी आपण स्नायूंचा वापर करत असतो. तर या चित्रात आपण पाहू शकतो की एक स्नायू आहे जो पायाच्या हालचालीसाठी मदत करतोय. हा स्नायू एका हाडाला जोडलेला असतो. हे हाड म्हणजे फेमर, मांडीचं हाड, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड. तर स्नायूंचा पहिला प्रकार आहे अस्थिस्नायू, स्केलेटल मसल्स. स्नायू हाडांना स्नायूबंधांनी घट्ट जोडलेला असतो. ज्या स्नायूंची दोन्ही टोके 2 वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात त्यांना अस्थिस्नायू, स्केलेटल मसल्स असं म्हणतात. हातांचे, पायांचे स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला आकार देण्याचे कार्य करतात. तर प्रश्न असा आहे की सर्वच अस्थिस्नायू हे स्नायूबंधांनी हाडांना जोडलेले असतात का? तर नाही. काही स्नायू हे हाडांना स्नायूबंधांनी न जोडता काही तंतुमय ऊतींनी जोडल्या गेलेला असतो. पण लक्षात घ्या, जरी स्नायू हाडांना स्नायूबंधांनी जोडले नसले तरी सुद्धा ते व्यवस्थित काम करतात. तर आता पाहूया हृदयाचे स्नायू, कार्डियक मसल्स. हे स्नायू हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात. हे स्नायू फक्त हृदयामध्ये आढळतात. हृदयाच्या स्नायूंमुळे दर मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असतं. तर पुढचे आहे मृदू स्नायू, स्मूथ मसल्स. शरीरातील इतर आंतरेंद्रियांमध्ये हे स्नायू आढळतात. उदाहरणार्थ जठर, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इत्यादींचे स्नायू. या स्नायूंची हालचाल सावकाश आणि आपोआप होणारी असते. या विशेष स्नायूंकडून शरीराची अनेक जीवनावश्यक कार्ये आपल्या नकळतच होत असतात. आता मला सांगा, कोणत्या स्नायूंची हालचाल आपण नियंत्रित करू शकतो, आपल्या मर्जीनुसार करू शकतो, आपण आपल्या इच्छेनुसार करू शकतो, आणि कोणत्या स्नायूंची हालचाल ही आपोआपच होत असते? तर लक्षात घ्या, पहिलं आहे ते म्हणजे ऐच्छिक स्नायू, व्हॉलेंटरी मसल. हातांनी काम करणे, पायांनी चालणे, अन्नपदार्थ खाणे अशी जी काही कामं आहेत ती आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. बरोबर की नाही? आपण सांगेल तेव्हाच ती कामं होतात. तर अशा कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या स्नायूंना ऐच्छिक स्नायू असं म्हणतात. तर लक्षात घ्या, अस्थिस्नायू, स्केलेटल मसल्स हे ऐच्छिक स्नायू असतात. आता दुसरं आहे अनैच्छिक स्नायू, इनव्हॉलंटरी मसल. आपल्या शरीरातील काही इंद्रियांची कामं खूप जीवनावश्यक असतात, पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. तर अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू असं म्हणतात. तर हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू हे अनैच्छिक स्नायू असतात. जर वेगानुसार तुलना केली तर आपल्या असं लक्षात येईल की मृदू स्नायू म्हणजेच स्मूथ मसल जे आहेत त्यांची हालचाल ही संथ किंवा सावकाश असते. तर अस्थिस्नायू जे आहेत, स्केलेटल मसल जे आहेत, त्यांची हालचाल मात्र जलद, वेगवान होत असते. आणि जे हृदयाचे स्नायू आहेत, कार्डियक मसल्स आहेत,
त्यांची हालचाल ही मध्यम गतीनं होत असते. तर यावरून असं लक्षात येतंय की आपल्या इच्छेवर अवलंबून असणाऱ्या ज्या हालचाली आहेत त्या वेगवान असतात आणि आपल्या इच्छेवर अवलंबून नसणाऱ्या ज्या हालचाली आहेत त्या संथ किंवा सावकाश असतात. बरोबर. तर आज आपण या व्हिडिओमध्ये मानवी शरीरातील स्नायूंबद्दल अतिशय व्यवस्थितपणे माहिती करून घेतली.